बाबांच्या शब्दासाठी मुलगी मनाविरुद्ध लग्न करते. स्वतःची स्वप्न आणि प्रेमाचा त्याग करून ती नव्या संसारात पाऊल ठेवते. पण लग्नानंतर तिला समजतं की ज्याच्याशी तिचं लग्न झालं तो माणूस वाईट नसून त्यानेही एका मोठ्या त्यागासाठी हे लग्न स्वीकारलं आहे. तर दुसरीकडे तिच्या बाबांनी तिच्यापासून लपवलेलं धक्कादायक सत्य, कुटुंबावरील संकट, संपत्तीचं कट, नात्यामागची फसवणूक आणि तिच्या आयुष्याशी जोडलेलं रहस्य एकामागून एक उलगडत जातं. विश्वासघात, प्रेम, संघर्ष, अश्रू, गैरसमज, कुटुंबाचा सन्मान आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढताना ती आशा वळणावर येते जिथे तिला बाबांचा निर्णय चुकीचा होता की त्या त्यागानेच तिचं आयुष्य वाचलं होतं. त्याचा अंतिम निर्णय घ्यावा लागतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने तिच्यापासून अंतर ठेवत एक धक्कादायक सत्य सांगितलं. हे लग्न माझ्या इच्छेने नाही, तुझ्या बाबांना दिलेल्या शब्दासाठी केलं आहे. आणि त्याच क्षणी तिला बाबांनी आयुष्यभर लपवलेलं रहस्य, कुटुंबावर आलेलं संकट, नात्यामागचा विश्वासघात आणि स्वतःच्या आयुष्याची खरी कहाणी समजायला सुरुवात झाली. सत्य ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. दुसऱ्या दिवशी ती बाबांना जाब विचारण्यासाठी माहेरी गेली. पण घराला कुलूप होतं आणि शेजाऱ्यांकडून कळलं की बाबा अचानक कुठेतरी निघून गेले आहेत. त्याच वेळी तिला बाबांनी तिच्यासाठी ठेवलेलं एक पत्र मिळालं. ते वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले. कारण बाबांनी केलेला त्याग, कुटुंबावर आलेलं मोठं संकट, संपत्तीसाठी नातलगांनी रचलेला कट आणि तिचं आयुष्य वाचवण्यासाठीच त्यांनी हे मनाविरुद्ध लग्न लावून दिलं होतं. हे भयंकर सत्य तिच्यासमोर उघड झालं. पण पत्राच्या शेवटी लिहिलेल्या एका ओळीने तिच्या आयुष्याला आणखी मोठं वळण दिलं. तुझा खरा शत्रू अजूनही तुझ्या अगदी जवळ आहे. ते पत्र हातात घेऊन ती घरी परतली. पण तिने पत्र नवऱ्याला दाखवताच त्याचा चेहरा फिक्का पडला. तो म्हणाला, हे सत्य तुला इतक्या लवकर कळायला नको होतं. आणि मग त्याने घरातील जुन्या कपाटातून काही कागदपत्र, फोटो आणि एक व्हिडिओ काढून तिच्यासमोर ठेवला. ते पाहताच तिच्याच जवळच्या नातेवाईकांवरचा विश्वास तुटला. कारण बाबाच्या अपघातामागेही एक भयंकर कट होता. आता तिच्या समोर दोनच पर्याय होते. गप्प बसून सर्व काही गमावणं की बाबांना न्याय मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या कटाचा पर्दाफाश करणं. तिने न्यायासाठी लढायचं ठरवलं. पण ज्या क्षणी ती पुरावे घेऊन पोलिसांकडे जाणार होती त्या क्षणी घरात चोरी झाली आणि सर्व पुरावे गायब झाले. एवढंच नाही तर तिच्याच नवऱ्यावर कटाचा आरोप ठेवून पोलिसांनी त्याला अटक केली. संपूर्ण गाव त्यालाच दोष देऊ लागलं. पण तिला खात्री होती की तो निर्दोष आहे. नवऱ्याला वाचवण्यासाठी ती एकटीच खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊ लागली. शोध घेत असताना तिला एक गुप्त डायरी मिळाली आणि तिच्यात लिहिलेलं शेवटच्या पानावर नाव पाहून तिच्या हातातून डायरी खाली पडली. कारण ते नाव अशा व्यक्तीचं होतं ज्याच्यावर तिने आयुष्यात सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. तिने थरथरत्या हातांनी ती डायरी पुन्हा उचलली. त्या नावाकडे ती पुन्हा पुन्हा पाहत राहिली. पण तिच्या डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता. ज्याला ती आपला आधार, आपला सगळ्यात जवळचा माणूस समजत होती, तोच या सगळ्या कटामागे असेल याची कल्पनाही तिने केली नव्हती. डायरीच्या पुढच्या पानावर तिला धक्कादायक सत्य सापडू लागलं. तिच्या नवऱ्याला फसवण्यासाठी बनवलेले पुरावे, चोरीचा बनाव आणि पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा संपूर्ण कट त्यात लिहिलेला होता. पण डायरीत एक गोष्ट अजून बाकी होती. खरा हेतू काय होता तेवढ्यात मागून कोणीतरी तिचं नाव हळू आवाजात घेतलं. ती वळली आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण सत्य आता तिच्या समोर उभं होतं आणि ते स्वीकारणं तिच्यासाठी सर्वात कठीण होतं. ती व्यक्ती समोर उभी होती, जिला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. इतके दिवस जिच्यावर तिने आंधळा विश्वास ठेवला, तीच व्यक्ती तिच्या नवऱ्याला तुरुंगात पाठवण्यामागे होती. तिने ध्येय गोळा करून विचारलं, तू असं का केलंस? माझ्या आयुष्याचा आणि माझ्या संसाराचा नाश का केलास?
समोरच्या व्यक्तीने शांतपणे सगळं सत्य सांगायला सुरुवात केली. त्याच्या मनात वर्षानुवर्षे साठलेला राग, मत्सर आणि सुडाची भावना होती. पण त्याला माहित नव्हतं की त्याच्या एका कटामुळे एक निर्दोष माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तिने लगेच डायरी आणि मिळालेले पुरावे सुरक्षित ठिकाणी लपवले आणि नवऱ्याला वाचवण्यासाठी पोलिसांसमोर जाण्याचा निर्णय घेतला. पण तिला माहित नव्हतं की तिच्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी नजर ठेवून होतं. आणि दुसऱ्याच दिवशी ती पोलीस स्टेशनकडे निघाली तेव्हा तिचा रस्ता अडवणारा चेहरा पाहून ती पुन्हा हादरली. कारण तोच माणूस या कटाचा दुसरा मोठा भाग होता. ती समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहतच राहिली. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती, पण डोळ्यात अजूनही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न दिसत होता. तो म्हणाला, तू हे पुरावे घेऊन पोलिसांकडे गेलीस तर फक्त तुझा नवरा नाही तर तुझं संपूर्ण कुटुंब संकटात येईल. तिला आता सगळं स्पष्ट होतं. तिला घाबरवून सत्य दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. पण यावेळी ती मागे हटणार नव्हती. तिने गुपचूप डायरीची एक प्रत आधीच तयार करून सुरक्षित ठिकाणी ठेवली होती. तिने फोनवर संपूर्ण संभाषण रेकॉर्ड केलं आणि थेट पोलिसांच्या अधिकाऱ्यासमोर पोहोचली. पोलिसांनी डायरी रेकॉर्डिंग आणि जुन्या पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला. काही तासातच एक मोठं सत्य समोर आलं. तिच्या नवऱ्याला फसवण्यासाठी अनेक लोकांनी मिळून कट रचला होता. पण तसाच पुढे जात असतानाच पोलिसांना आणखी एक धक्कादायक पुरावा मिळाला. त्या कटाचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकळा होता आणि तो तिच्या अगदी जवळ होता. पोलिसांनी तिला सांगितलं, ज्याने हा सगळा कट रचला आहे तो अजूनही तुमच्या घराच्या जवळच आहे. हे ऐकताच तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तिने घरी परत जाऊन प्रत्येक व्यक्तीकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. कारण विश्वासाच्या आड लपलेला शत्रू शोधणं आता तिच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. तेवढ्यात तिला डायरीतील एक वाक्य आठवलं, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवशील त्याच्यापासूनच सर्वात मोठा धोका असेल. ती पुन्हा डायरी तपासू लागली आणि एका जुन्या फोटो मागे लपलेली एक चिठ्ठी तिला सापडली. त्या चिठ्ठीत एका ठिकाणचा पत्ता आणि एक तारीख लिहिलेली होती. ती त्या ठिकाणी पोहोचली. पण तिथे गेल्यावर तिला जे दिसलं ते पाहून तिचा विश्वास थांबला. कारण तिथे तिच्या नवऱ्याच्या अटकेमागचा शेवटचा आणि सर्वात मोठा पुरावा होता. आणि त्याच्यासोबतच अशी व्यक्ती उभी होती जिच्यावर तिला कधीच संशय आला नव्हता. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ.